नमस्कार मित्रांनो. बडा सपना एज्युकेशन इन्स्टिट्यूटमध्ये मी उल्हास शिवर्डे पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो. मित्रांनो, आपण आज एक नवीन टॉपिकला सुरुवात करणार आहोत. आपण आज या ठिकाणी फ्युचर टेन्स शिकणार आहोत. मग फ्युचर टेन्स आपल्या इंग्रजी बोलण्यामध्ये, लिहिण्यामध्ये, आपल्या परीक्षेमध्ये आपल्याला कसं कामं येतं या ठिकाणी आपण ते बघणार आहोत. फ्युचर टेन्स अतिशय महत्त्वाचं आहे. आपण भविष्यामध्ये एखाद्याला प्रॉमिस करतो, एखाद्याला सांगतो किंवा भविष्यामध्ये आपण असं-असं करणार आहोत. मी ही गोष्ट करणार आहे. त्याबद्दल आपण ह्या ठिकाणी शिकत आहोत. तर सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे साधा भविष्यकाळ. ॲक्चुअली त्याला टाईम म्हणतात, तर टाईमबद्दल नंतर बघूया. अगोदर त्याचं स्ट्रक्चर बघूया. स्ट्रक्चर व्यवस्थित बघा. जर आपण स्ट्रक्चर व्यवस्थित बघितलं तर सिंपल फ्युचर टेन्सचे सगळ्या प्रकारचे वाक्य तुम्हाला समजतील, करता येतील, लिहिता येतील, बोलता येतील. चला मग आपण स्ट्रक्चर बघूया. मित्रांनो, सिंपल फ्युचर टेन्सचं स्ट्रक्चर आहे. अगोदर काय घ्यायचं, आपला सब्जेक्ट घ्यायचा आहे. सब्जेक्टच्या नंतर आपला शॅल किंवा विल घ्यायचं आहे. मग शॅल किंवा विल केव्हा घ्यायचं इथेच सांगतो. जर समजा वाक्याची सुरुवात आयनी किंवा उईनी होणार असेल तर आपल्याला त्या ठिकाणी शॅल घ्यायचं आहे. आणि जर समजा वाक्याची सुरुवात ही, शी, इट, यू, दे याने जर होणार असेल तर आपल्याला त्या ठिकाणी विल घ्यायचं आहे. सहाय्यकारी क्रियापद म्हणून विल घ्यायचं आहे. शाल आणि विल ह्या दोन्ही सहाय्यकारी क्रियापदापैकी शाल कुठे घ्यायचं, आपला आय आणि उईच्या नंतर आणि बाकीच्या कर्त्याच्या नंतर आपल्याला मग त्याच्याऐवजी नाव का असे ना त्या ठिकाणी आपला विल घ्यायचं आहे. इजंट इट. पुढे बघा, त्यानंतर आपल्या क्रियापदाचं पहिलं रूप घ्यायचं आहे. भविष्यकाळामध्ये आपल्याला फ्युचर टेन्समध्ये काय घ्यायचं आहे, क्रियापदाचं पहिलं रूप घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे मित्रांनो ऑब्जेक्ट. जर असं असेल, जर स्ट्रक्चर असं असेल तर त्या ठिकाणी ते वाक्य सिंपल फ्युचर टेन्स मधलं होतं. इथपर्यंत लक्षात आलं. पुन्हा एकदा आपण स्ट्रक्चर बघूया म्हणजे लक्षात येईल. स्ट्रक्चर काय बघा. अगोदर आपल्याला काय करायचंय, आपण अफर्मेटिव्ह सेंटेन्स बघतोय सिंपल फ्युचर टेन्स. अगोदर सब्जेक्ट घ्यायचंय, सॉरी अगोदर काय घ्यायचंय, सब्जेक्ट घ्यायचंय. सब्जेक्टच्या नंतर शॅल किंवा विल, आय, वी, यू, ही, शी, इट, दे हे आपले पर्सनल प्रोनाउन्स आहे. याच्यापैकी आय आणि वीच्या नंतर शाल, अदरवाईज बाकीच्या कर्त्याच्या नंतर आपल्याला काय घ्यायचंय, विल हे सहाय्यकारी क्रियापद घ्यायचंय. नंतर आपला मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप घ्यायचंय आणि त्यानंतर आपलं ऑब्जेक्ट घ्यायचंय. जर असं असेल तर ते वाक्य 100% सिंपल फ्युचर टेन्स मधलं आहे, म्हणजे साध्या भविष्यकाळामधलं आहे. बघा, आपण एक एक करून 10 वाक्य बघूया या ठिकाणी. पहिलं वाक्य आहे, अर्जुन ऑक्टोबरमध्ये त्याची पहिली कादंबरी पूर्ण करेन. भविष्यामध्ये करेन, 100% माहिती नाही, तो करेन. मग बघा, आता आपण या ठिकाणी दोन गोष्टी बघतोय. एक आपण बघतोय फ्युचर, सिंपल फ्युचर टेन्स, त्याचं स्ट्रक्चर, त्याचे 10 वाक्य बघतोय. त्याचबरोबर आपण अगोदर काय करत होतो, वाक्य बघत होतो इंग्रजीचे आणि त्याच्या अनुसार आपण त्याच्या स्ट्रक्चरमध्ये बसतंय का ते बघत होतो. आपण आज दोन गोष्टी करतोय. कोणत्या, एक आपण सुरू केलं होतं, कोणती सिरीज, इंग्रजी आपल्या गरजेपुरता आपल्याला येण्याची सिरीज आपण चालू केली होती. म्हणून आपण आता इंग्रजीचं वाक्यच नाही बघायचं, फक्त मी मराठीत वाचेल, मराठीला इंग्रजीमध्ये कन्वर्ट कसं करायचं ते पण तुम्ही शिकाल. आणि त्याच्याबरोबर आपण काय शिकणार आहात, ते स्ट्रक्चरमध्ये बसतं का आणि सिंपल फ्युचरचं ते वाक्य आहे का. म्हणजे परीक्षेसाठी, पत्रलेखनासाठी आपल्याचा उपयोग तर होणार आहेच, परंतु इंग्रजी आपला थोडं थोडं हळूहळू बोलण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होणार आहे. मित्रांनो बघा, या ठिकाणी पहिलं वाक्य काय, पहिल्या वाक्यामध्ये मी काय बोललोय, पहिलं वाक्य थोडं समजून सांगतो. ते कसं, अर्जुन. अर्जुन काय, मग या ठिकाणी हा आहे सब्जेक्ट. मी स्ट्रक्चर सांगितलं होतं त्याप्रमाणे बघा, अर्जुन काय सब्जेक्ट आहे. त्यानंतर काय आलंय, विल आलंय. मी तुम्हाला बोललो होतो, आय आणि वीच्या नंतर आपला शाल घ्यायचंय, अदरवाईज बाकीच्या कर्त्याच्या नंतर आपला विल घ्यायचंय. मग या ठिकाणी विल आलंय का, कारण की अर्जुन कशाच्या ऐवजी आलेला आहे, अर्जुन आलेला आहे हिच्या ऐवजी. ही, शी, इट त्याच्यापैकी हिच्या ऐवजी अर्जुन आलेला आहे. म्हणून आपण काय केलं, त्या ठिकाणी विल हे सहाय्यकारी क्रियापद घ्यायचंय. भविष्य काळामध्ये आपण कोणते कोणते दोन वापरतो सहाय्यकारी क्रियापद, शाल किंवा विल. त्याच्यापैकी आपण काय घेतलं, विल घेतलंय. नंतर काय म्हणतोय मी, कंप्लीट क्रियापदाचं पहिलं रूप, V1 क्रियापदाचं पहिलं रूप घेतलंय. त्यानंतर आपण काय केलं मित्रांनो, हे पुढचं वाक्य एक्स्ट्रा वाक्य आणि तुमचं ऑब्जेक्ट झालं. जर असं असेल तर ते वाक्य 100% सांगतो तुम्हाला सिंपल फ्युचर टेन्स मधलं वाक्य आहे. मला असं वाटतं 100% तुम्हाला कळलं असेल. अर्जुन ऑक्टोबरमध्ये त्याची पहिली कादंबरी पूर्ण करेन. मराठीमधलं आपण इंग्रजीमध्ये केलं, अर्जुन विल कम्प्लीट हिज फर्स्ट नॉवेल इन ऑक्टोबर. आणि दुसरं आपण बघितलं की सब्जेक्टच्या नंतर विल आलंय, विलच्या नंतर क्रियापदाचं पहिलं रूप आलंय, V1 आलंय. त्यानंतर ऑब्जेक्ट म्हणजे एक्स्ट्रा वाक्य आणि ऑब्जेक्ट आले. जर असं असेल तर ते सिंपल फ्युचर टेन्स मधलं वाक्य. आणि मराठीतलं वाक्य, आपल्या मातृभाषेतलं वाक्य आपण इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट सुद्धा या ठिकाणी केलं मित्रांनो.
तर बघा आपण आता बघूया दुसरं वाक्य काय आहे. दुसरं वाक्य आहे तो एक चांगला माणूस होईल. 100% होईलच असं नाही, पण तो होईल. तो एक चांगला माणूस होईल. एखाद्याच्या बद्दल आपण उद्गार मराठीमध्ये काढल्याच्या नंतर आपण इंग्रजीमध्ये ते वाक्य कसं बोलायचंय तर ही विल बिकम अ गुड पर्सन. तो एक चांगला माणूस होईल, चांगला व्यक्ती होईल. हे आपण मराठीतलं आपल्या मातृभाषेतलं इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट केलंय, परंतु हे सिंपल फ्युचर टेन्सचं सुद्धा वाक्य आहे. ते आपल्या स्ट्रक्चरच्या अनुसार बसतं का बघा. काय आलंय पहिल्यांदा या ठिकाणी आलंय ही. हिच्या नंतर काय आलंय ही काय आहे मग कर्ता सब्जेक्ट. त्यानंतर काय केलं आपण विल काय आहे विल हे आपण सहाय्यकारी क्रियापद घेतलंय. म्हणजे काय सांगितलं होतं आय आणि वी सोडून बाकीच्या कर्त्याच्या पुढे आपल्याला काय घ्यायचं विल घ्यायचंय. त्याप्रमाणे आलंय स्ट्रक्चर प्रमाणे. नंतर V1 क्रियापदाचं पहिलं रूप या ठिकाणी घेतलंय आणि त्यानंतर आपण काय घेतलं मित्रांनो त्यानंतर आपण घेतलंय अ गुड पर्सन. हे काय झालं अ गुड पर्सन हे एक्स्ट्रा वाक्य आणि तुमचं ऑब्जेक्ट या ठिकाणी झालं. तर अशा प्रकारे आपण काय कंप्लीट केलंय सिंपल फ्युचर टेन्स मधलं आपण स्ट्रक्चरच्या अनुसार वाक्य बसतं का की जे आपल्याला लिहिताना कामा येणार आहे. त्यानंतर आपल्याला ते पत्रलेखन करताना निबंध लेखन करताना किंवा बोलताना सुद्धा आपलं या ठिकाणी म्हणजे आपण वाक्य शिकता इंग्रजीमध्ये छोटी छोटी वाक्य कशी बोलायची हे पण या ठिकाणी शिकतोय. मित्रांनो बघा ह्यानंतरचं वाक्य आहे अगोदर मराठीतलं आपण इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करतोय. माझे वडील अमेरिकेला जाणार असतील. वाक्य तयार करताना तुम्ही दुसरं क्रियापद घेऊ शकता, दुसरा कर्ता घेऊ शकता. माझे वडील मुंबईला जाणार असतील भविष्यामध्ये. माय फादर विल गो टू अमेरिका. मुंबई जर बोललो तर माय फादर विल गो टू मुंबई. अशा प्रकारचं वाक्य आपण करू शकतो. भविष्यात ते होणार आहे, ती क्रिया होणार आहे. मराठीतलं वाक्य आपण इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट केलं. आता बघूया आपण त्या स्ट्रक्चरच्या अनुसार बसतं का तर बसतंय. कसं बसतंय बघा. काय घेतलं माय फादर. काय माय फादर सब्जेक्ट आहे. त्यानंतर काय घेतलं आपण विल. त्यानंतर काय घेतलं आपण गो टू अमेरिका. हे काय झालंय तुमचं ऑब्जेक्ट झालंय. तर आपल्या सब्जेक्ट प्लस शॉल ऑब्लिक विल प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट सिंपल फ्युचर टेन्सच्या स्ट्रक्चरच्या अनुसार ते वाक्य बसलंय. आणि माझे वडील अमेरिकेला जाणार आहेत, माझे वडील सिडको बस स्टँडला जाणार आहेत, माझे वडील दवाखान्यात जाणार आहेत. अशा वेगवेगळ्या प्रकारचे क्रियापदं घेऊन तुम्ही मराठीतलं आपल्या मातृभाषेतलं वाक्य इंग्रजीमध्ये कसं करायचं याची सुद्धा आपली प्रॅक्टिस होते मित्रांनो. म्हणून प्रत्येक व्हिडिओ आवर्जून व्यवस्थित बघा. 100% वर्गात नंबर 1 तुम्हीच राहाल. बघा मित्रांनो नंतर आहे चांगले गुण मिळवण्यासाठी मी कठोर परिश्रम करेल. सुरुवात केलेली नाही. चांगले गुण मिळवण्यासाठी मी कठोर परिश्रम करेन हे त्याचे उद्गार आहेत. त्याने बोललाय. मग ते इंग्रजीमध्ये कसं आय शॅल वर्क हार्ड टू ऑब्टेन गुड मार्क्स. हे झालं इंग्रजीतलं. मराठीतलं इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट. आता याच्यामध्ये होतंय का स्ट्रक्चरमध्ये बसतंय का हो. आता ह्या ठिकाणी पुन्हा एकदा सांगायची वेळ आली. त्याचं कारण असं की सहाय्यकारी क्रियापद या ठिकाणी वेगळं आलंय. काय बोललो होतो मी तुम्हाला आय आणि वीच्या पुढे आपल्याला काय घ्यायचंय आपल्याला घ्यायचंय शाल. तर ह्या ठिकाणी काय झालं मित्रांनो आय आलाय, सब्जेक्ट आय आलाय. शाल किंवा विल सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं होतं. या ठिकाणी शाल काय आलाय तुमचा शाल काय आलाय तुमचा शाल आलाय तुमचा सहाय्यकारी क्रियापद. त्यानंतर वर्क काय आहे वर्क आहे मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप. आणि त्यानंतर तुमचं एक्स्ट्रा वाक्य आलंय मित्रांनो आणि ऑब्जेक्ट आलंय. जर असं असेल तर ते वाक्य 100% सिंपल फ्युचर टेन्स मधलं आहे. मला असं वाटतं शाल आणि विल मधला फरकही तुम्हाला कळला. आणि आता इंग्रजीमधले थोडे जी सिरीज आपण चालू केली होती इंग्रजी बोलण्याची गरजेपुरतं इंग्रजी बोलण्याची त्या सिरीजचाही तुम्हाला याच्यामध्ये फायदा होतोय. नंतरचं 5वं वाक्य ते दुपारी झोपतील. अजून जागे आहेत, आत्ता माझ्यासमोर आहेत, भविष्यामध्ये क्रिया होणार आहे. परफेक्ट होईल नाही होईल माहिती नाही. दे विल स्लीप इन द आफ्टरनून. आता काय असेल ते काम करून घ्या कारण की दे विल स्लीप इन द आफ्टरनून. ते दुपारी झोपतील. स्ट्रक्चरच्या अनुसार बरोबर बसलंय का आता तिथे सांगायची गरज नाही. दे विल स्लीप इन द आफ्टरनून. दे काय आलंय दे आलाय तुमचा सब्जेक्ट. सब्जेक्ट नंतर काय आलंय विलच्या नंतर काय आलंय स्लीप हे क्रियापदाचं पहिलं रूप. इन द आफ्टरनून तुमचं ऑब्जेक्ट. इजंट इट. मला असं वाटतं 100% स्ट्रक्चरमध्ये कसं वाक्य बसवायचं तेही आपल्याला कळलंय. आपल्याला मराठीतलं इंग्रजीमध्ये पण कसं कन्वर्ट करायचं ते पण कळलंय आपल्याला. हळूहळू असंच करता करता आपलं इंग्रजी बोलायचं मित्रांनो. हे सगळे व्हिडिओज तुम्ही व्यवस्थित जर बघितले तर मला असं वाटतं की येणाऱ्या 6 महिन्यामध्ये आपण
आपल्या गरजेपुरतं इंग्रजी नक्की बोलाल. आणि याची प्रॅक्टिस करावं लागते, याची आरशात प्रॅक्टिस करावं लागते, याचे वाक्य लिहावं लागतात. थोडीशी मेहनत, 15 ते 20 मिनटं व्हिडिओ बघितल्याच्या नंतर आपल्याला वहीवरती लिहायचं आहे, आरशात वाक्य बोलायचे. जर असं केलं तर 100% मी सांगतो तुम्ही इंग्रजीमध्ये तुमच्या गरजेपुरतं 6 महिन्याच्या आत इंग्रजी बोलू शकता. तर आपला डबल क्लास आहे हा. काय म्हणतो? माय मदर विल कुक डेलिशियस फूड. माझी आई मधुर जेवण बनवेल. हे मराठीमधलं वाक्य. माझी आई मधुर जेवण बनवेल. मग माय मदर विल कुक डेलिशियस फूड. एवढं तर वाक्य आपण मित्राबरोबर बोलू शकतो का नाही? आपल्या मित्रमैत्रिणीबरोबर वर्गमित्र, "अरे मी यार जेवत नाही, मला नाश्ता नको, मला काही नको, मला घरी जायचंय, कारण की माझी आई जी आहे ना ती खूप मधुर जेवण बनवेल. माय मदर विल कुक डेलिशियस फूड. मी का खाऊ हे? हे झालं इंग्रजीमध्ये बोलता यायला लागलं एवढं वाक्य. आता बघूया स्ट्रक्चरमध्ये बसतं का? माय मदर. माय मदर काय आहे? सब्जेक्ट. सब्जेक्टच्या नंतर काय आलंय? विल. का माय मदर? माय मदर हा कशाच्या ऐवजी आलेला आहे? हा शीच्या ऐवजी आलेला आहे. ही शी इट मधल्या शीच्या ऐवजी आलेला करताय. म्हणून आपण काय घेतलंय? सहाय्यकारी क्रियापद फ्युचर टेन्स आहे, विल घेतलंय. त्यानंतर कुक काय आहे? क्रियापदाचं पहिलं रूप V1. त्यानंतर डेलिशियस फूड हे झालं तुमचं ऑब्जेक्ट. आणि एक्स्ट्रा एक शब्द आहे डेलिशियस म्हणून, आणि फूड काय झालं? तुमचं ऑब्जेक्ट झालं. आलं लक्षात तुमच्या इथपर्यंत? चला बघा पुढचं वाक्य बघूया. पुढचं वाक्य आहे, आम्ही सोबत शाळेत जाऊ. काय मी थांबलोय, मी कोणाच तरी वाट बघतोय, तू आई विचारतीये, आई सांगतीये का बरं थांबलास रे बाबा, आणि मग तुम्ही सांगताय इंग्रजीमध्ये सांगताय आम्ही सोबत शाळेत जाऊ, मी आणि फलाना फलाना माझा मित्र तो जो असेल तो, वी शॅल गो टू स्कूल अलॉंग. आम्ही एकत्र शाळेत जाणार आहोत म्हणून मी थांबलोय. इंग्रजीमध्ये कन्वर्ट करता यायला लागलं. समजलंय तिथपर्यंत? मग आता स्ट्रक्चरमध्ये बसतं का बघूया. हे पण वाक्य तुम्हाला सांगावं लागेल का? कारण की आयचं मी वाक्य सांगितलं होतं, उईचं पण बघा. आय आणि उईच्या नंतर काय सांगितलं मी? शाल घ्यायचं सांगितलेलं आहे. ॲक्च्युअली आयच्या नंतर किंवा उईच्या नंतर विल घेतल्याने काही फरक पडत नाही. त्याचा एक वेगळा नियम आहे की शाल केव्हा घ्यायचं आहे, 100% फिक्स असेल तर विल घ्यायचं आहे, तो वेगळा आहे. आपल्या शाळेला गरजेचं जे आहे, आपल्याला आता सध्या जे, कारण इंग्रजी आपण शिकत असताना आता आपल्याला शिकून घ्यायची, आपलं बोलायला सुरुवात करायची, नंतर त्याच्यामधले बारकावे आपल्याला बघायचे की मग शाल घेतल्यावर काय होतं, विल घेतल्यावर काय होतं, ते केव्हा घ्यायचं ते नंतर बघूया. पण अगोदर यांनी चुकीचं काहीही होत नाही. आणि तुम्ही शब्दाची अरेंजमेंट करताय, तुम्हाला वी माहिती आहे, तुम्हाला शाल माहिती आहे, गो माहिती आहे, टू माहिती आहे, स्कूल माहिती आहे, अलॉंग माहिती आहे. फक्त हे शब्द तुम्ही एका ओळीत कसे लावल्याच्या नंतर इंग्रजीचा बरोबर अर्थ आम्ही सोबत शाळेत जाऊ, याची फक्त जुळवाजुळव तुम्ही करताय मित्रांनो. ही जुळवाजुळव करायसाठी तुम्हाला वहीवर लिहायचे, प्रॅक्टिस करायची, व्हिडिओ बघायचे, आरशात वाक्य बोलायचे, नंतर आपला मित्रमैत्रिणीबरोबर आपल्याला ते वाक्य बोलायचेत, आणि बोलून प्रॅक्टिस करून 6 महिन्याच्या आत, वारंवार सांगतोय, 6 महिन्याच्या आत आपल्याला काय करायचंय? आपल्या गरजेपुरतं इंग्रजी आपला बोलता यायला पाहिजे, लिहिता यायला पाहिजे. आणि याचा आपल्याला निबंध लेखनामध्ये, पत्रलेखनामध्ये सुद्धा उपयोग होणार आहे मित्रांनो. मग बघूया हे वाक्य आपल्याला बघायचं तुम्ही सांगितल्याप्रमाणे स्ट्रक्चरमध्ये बसतं का? कोणत्या? आपण शिकतोय काय? सिंपल फ्युचर टेन्स. हे विसरायचं नाही. बघूया बघ काय म्हणतो मी इथे. सॉरी, वी. वी काय आहे? सब्जेक्ट आहे, करताय स्ट्रक्चरच्या अनुसार. शाल का घेतलाय आता इथे तुम्ही सांगा बरं, का घेतलाय शाल? कारण की करता आय आणि वी पर्सनल प्रोनाउनचा तक्ता लक्षात आहे ना तुमच्या? प्रथम पुरुषी एकवचनी आहे, प्रथम पुरुषी अनेक वचनी वी, द्वितीय पुरुषी एकवचनी यू, द्वितीय पुरुषी अनेक वचनी यू, तृतीय पुरुषी एकवचनी ही, शी, इट, तृतीय पुरुषी अनेक वचनी दे. याच्यापैकी आय आणि वीच्या पुढे शाल, आणि बाकीचे जे यू, यू, ही, शी, इट, दे किंवा त्याच्याऐवजी आलेले नावं. हीच्या ऐवजी मुलाचं नाव आलेलं असेल, सीच्या ऐवजी मुलीचं नाव आलेलं असेल, इटच्या ऐवजी एखाद्या वस्तूचं नाव असेल, देच्या ऐवजी एकापेक्षा जास्त व्यक्तीचं नाव आलेलं असेल, यू जे आहे ते द्वितीय पुरुषी कर्त्याच्यासाठी, स्वतःसाठी, ते त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं मी ते काय ते. तर ह्याच्याऐवजी बाकीच्या यू, यू, ही, शी, इट आणि देच्या ऐवजी जर आलं तर विल, आणि अदरवाईज आय आणि वीच्या पुढे काय घ्यायचं? आपला शाल घ्यायचंय. म्हणून इथं काय घेतलंय? वी आलंय म्हणून, करता वी आलाय म्हणून शाल घेतलंय. बाकीचं पुढचं इथे काय? गो. गो काय आहे? मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप आहे, आणि टू स्कूल अलॉंग हे झालं तुमचं ऑब्जेक्ट. मित्रांनो स्ट्रक्चरच्या अनुसार हे झालं सब्जेक्ट. सब्जेक्टच्या नंतर आपण घेतलंय शाल, कारण की विल आलं होतं. नंतर आपण घेतलंय गो. गो काय आहे? गो आहे V1. नंतरचं काय आहे? आपलं ऑब्जेक्ट. अशा प्रकारे आपण हे वाक्य बघितलं की जे कशातलं होतं? सिंपल फ्युचर टेन्स मधलं वाक्य होतं, सिंपल फ्युचर टेन्स मधलं. बघा बघा मित्रांनो पुढचं काय? पुढच्या वर्षी मी महाबळेश्वरला जाईन, पुढच्या वर्षी मी मुंबईला जाईन, पुढच्या वर्षी, काहीही घ्या. इंग्रजीतलं मराठीतलं वाक्य इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करण्यासाठी मी तुम्हाला एक वाक्य दिलंय, त्याच्यामध्ये तुम्ही महाबळेश्वर, कोणत्या कोणत्या गावाचे नाव बदलायचे, तुमच्या गावाचं नाव घ्या.
सातपुडा, काय जे नाव तुमचं असेल गावाचं ते घ्या. पुढच्या वर्षी मी महाबळेश्वरला जाईल. नेक्स्ट इयर आय शॅल गो इन महाबळेश्वर. मी इथं घेतलंय म्हणून महाबळेश्वर वापरलंय. मुंबई वापरा, काय वापरायचं वापरा. मग नेक्स्ट इयर आयच्या नंतर तिथून वाक्य सुरू होतंय. आयच्या नंतर काय आलंय? शॅल आलंय. आता सांगायची गरज नाही. आय आणि उईच्या नंतर शॅल. आयच्या नंतर शॅल आलंय. गो काय आहे? मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप आहे. इन महाबळेश्वर हे काय झालं तुमचं? प्रेपोजिशन आहे. नंतर महाबळेश्वर हे झालं तुमचं ऑब्जेक्ट. अशा प्रकारे पुढच्या वर्षी मी महाबळेश्वरला जाईल, मी मुंबईला जाईल, हे वाक्यही तुम्हाला बोलता आलंय. नेक्स्ट इयर आय शॅल गो इन महाबळेश्वर इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट झालं. आणि हे वाक्य कशातलं आहे? आयच्या नंतर शॅल आणि जे मी तुम्हाला सांगितलं गो पहिलं रूप, त्याप्रमाणे हे वाक्य सिंपल फ्युचर टेन्सचं सुद्धा झालंय मित्रांनो. बघा पुढचं नवं वाक्य या ठिकाणी 10 वाक्यासाठी घेतो की 10 वाक्य घेतल्याच्या नंतर थोडेसे क्रियापद तुम्ही बदलले, थोडेसे जागेचे नावं जर बदलले तर 100% तुमचे 20, 25, 30 वाक्य तयार होतात आणि त्याची प्रॅक्टिस झाल्याच्या नंतर आपोआप आपल्याला दुसरं वाक्य बोलता येतात. ओके नाही? ती पार्टीला येणार आहे. ती बोलली मी येणार आहे. निश्चित नाही. भविष्यकाळ म्हणजे काय? सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे काय? ती वेळ ते होणार आहे. निश्चित नाही. निश्चित नसलेल्या गोष्टीसाठी आपण भविष्यकाळातला उपयोग करत असतो. काय म्हणतं मग? शॅल इंग्रजीमध्ये कसं? शी विल कम टू द पार्टी. शी काय? सब्जेक्ट. विल आलंय कारण की आय आणि वी नाही आलंय. आय वी आलं असतं तर शॅल घेतलं असतं. शी विल कम काय आहे? मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप. टू द पार्टी तुमचं ऑब्जेक्ट. जर असं असेल तर ते वाक्य कशामधलं? सिंपल फ्युचर टेन्स मधलं आहे. स्ट्रक्चरच्या अनुसार वाक्य एकदम व्यवस्थित बसलंय. पुन्हा मराठीमधून सांगतो, ती पार्टीला येणार आहे. हे आपल्याला कसं बोलायचंय? शी विल कम टू द पार्टी. इजंट इट? द नेक्स्ट वन अँड लास्ट सेंटेन्स. उद्या आपण न्हाव्याकडे जाऊ. उद्या आपण सुताराकडे जाऊ. उद्या आपण एखाद्या ऑफिसला जाऊ. मग काय? टुमारो वी शॅल गो टू द बार्बर. टुमारो वी शॅल गो टू द एनी ऑफिस. कोणते ऑफिस असेल त्याचं नाव. टुमारो वी विल गो टू द कारपेंटर. तुम्ही ते बदलू शकता पुढचं. मग टुमारोच्या ऐवजी डे आफ्टर ते तुम्ही चेंजेस करू शकता. मग आपल्या मराठीमधलं वाक्य उद्या आपण न्हाव्याकडे जाऊ, याला इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट कसं केलं? टुमारो वी शॅल गो टू द बार्बर. प्रॅक्टिस करायची, लिहायचंय. न्हाव्याचं नाव न्हाव्याच्या ऐवजी दुसरं बदलायचंय. टुमारोच्या ऐवजी तुम्हाला कोणते डेट टाकायची ती टाकायची आहे. तेच वाक्य तुम्हाला इंग्रजीतलं व्यवस्थित बोलता यायला लागलं. स्ट्रक्चरच्या अनुसार बसतं का बघूया. टुमारो वी शॅल. एक शेवटचं वाक्य म्हणून एकदा सांगतो. काय आलं अगोदर? टुमारो. काय आहे मित्रांनो? हे टुमारो आहे सब्जेक्ट. सॉरी, टुमारो वी शॅल. वी सॉरी हा, वी हे काय झालं तुमचं? टुमारोच्या वेळेस तुम्ही बदलू शकता. इथे वी काय झालं तुमचं? सॉरी, हे वी काय झालंय? तुमचा कर्ता झालाय. कर्त्याच्या नंतर काय आलं मित्रांनो? शॅल आलंय. का आलंय? सब्जेक्टच्या नंतर शॅल का आलंय? मी तुम्हाला सांगितलं होतं शॅल आणि विल घ्यायचं सांगितलं होतं. बरोबर आहे? प्लस तुम्हाला काय घ्यायचं सांगितलं होतं? मी V1 घ्यायचं सांगितलं होतं. आणि नंतर काय घ्यायचं सांगितलं होतं? मी ऑब्जेक्ट घ्यायचं सांगितलं होतं. मग इथं शॅल का घेतलंय? कारण की आय आणि उईच्या नंतर पुन्हा एकदा सांगून जाता आय आणि उईच्या नंतर शॅल घ्यायचंय. अदरवाईज विल तुम्हाला घ्यायचंय. बरोबर? इथपर्यंत आलो. मुख्य क्रियापदाचं किती रूप आहे? हे पहिलं रूप आहे गो. नंतर काय घेतलंय तुम्ही? टू द बार्बर. हे काय झालं तुमचं? ऑब्जेक्ट झालं. सब्जेक्ट प्लस शॅल ऑब्लिक विलच्या ऐवजी तर शॅल घेतलंय कारण की आय आणि उई. नंतर आपण V1 क्रियापदाचं पहिलं रूप गो आणि ऑब्जेक्ट घेतलंय. अशा प्रकारे आपण मराठीतलं वाक्य उद्या आपण न्हाव्याकडे जाऊ याला रूपांतरित केलंय टुमारो वी शॅल गो टू द बार्बर. आणि आपण दुसरं काय केलंय? सिंपल फ्युचर टेन्स मधलं वाक्य शिकलोय. सॉरी, टुमारो वी शॅल गो टू द बार्बर. याच्यामध्ये वीच्या नंतर शॅल, नंतर पहिलं रूप आणि ऑब्जेक्ट. अशा प्रकारे आपण सिंपल फ्युचर टेन्स सिंपल पद्धतीने, सोप्या पद्धतीने पूर्ण केला मित्रांनो. सॉरी. आणि अशाच प्रकारे तुम्ही प्रॅक्टिस करीत राहावं, व्हिडिओ बघत राहावं, शेअर करत राहावं, नवीन लोकांनी सबस्क्राईब करावं ही तुमच्याकडून अपेक्षा. आजचा दिवस तुमचा सुखाचा समृद्धीत जावो. धन्यवाद.